श्रीराम जय राम जय जय राम 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 ಆ ಮಂತ್ರ ಈ ಮಂತ್ರ ನೆಚ್ಚಿನಿ ಕೆಡಬೇಡ ಸೋಮಶೇಖರ ತನ್ನ ಭಾವೆಗರುಹಿದ ಮಂತ್ರ ಸೋಮಶೇಖರ ತನ್ನ ಸತಿಗೆ ಪೇಳಿದ ಮಂತ್ರ ರಾಮ ಮಂತ್ರವ ಜಪಿಸೋ ಹೇ ಮನುಜ ರಾಮ ಮಂತ್ರವ ಜಪಿಸೋ ಹೇ ಮನುಜ ರಾಮ ಮಂತ್ರವ ಜಪಿಸೋ ಹೇ ಮನುಜ ಆ ಮಂತ್ರ ಈ ಮಂತ್ರ ಆ ಮಂತ್ರ ಈ ಮಂತ್ರ ಆ ಮಂತ್ರ ಈ ಮಂತ್ರ ನೆಚ್ಚಿನಿ ಕೆಡಬೇಡ ಸೋಮಶೇಖರ ತನ್ನ ಭಾಮೆಗರುಹಿದ ಮಂತ್ರ ಸೋಮಶೇಖರ ತನ್ನ ಸತಿಗೆ ಪೇಳಿದ ಮಂತ್ರ ರಾಮ ಮಂತ್ರವ ಜಪಿಸೋ ಹೇ ಮನುಜ ರಾಮ ಮಂತ್ರವ ಜಪಿಸೋ ಹೇ ಮನುಜ ಶ್ರೀರಾಮ ಜಯ ರಾಮ ಜಯ ಜಯ ರಾಮ श्रीराम जय राम जय जय राम 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 ಕುಲಹೀನನಾದರೂ ಕೂಗಿ ಜಪಿಸುವ ಮಂತ್ರ ಸಲೆಬಿದಿಯೊಳು ಉಚ್ಚರಿಪ ಮಂತ್ರ ಕುಲಹೀನನಾದರೂ ಕೂಗಿ ಜಪಿಸುವ ಮಂತ್ರ ಸಲೆಬಿದಿಯೊಳು ಉಚ್ಚರಿಪ ಮಂತ್ರ ಹಲವು ಪಾಪಗಳ ಹದಗೆಡಿಸುವ ಮಂತ್ರ ಹಲವು ಪಾಪಗಳ ಹದಗೆಡಿಸುವ ಮಂತ್ರ ಸುಲಭದಿಂದಲಿ ಸ್ವರ್ಗ ಸೂರೆಗೊಂಬುವ ಮಂತ್ರ ಸುಲಭದಿಂದಲಿ ಸ್ವರ್ಗ ಸೂರೆಗೊಂಬುವ ಮಂತ್ರ ರಾಮ ಮಂತ್ರವ ಜಪಿಸೋ ಹೇ ಮನುಜ ರಾಮ ಮಂತ್ರವ ಜಪಿಸೋ ಹೇ ಮನುಜ ಶ್ರೀರಾಮ ಜಯ ರಾಮ ಜಯ ಜಯ ರಾಮ श्रीराम जय राम जय जय राम 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 ಮರುತಾತ್ಮಜ ನಿತ್ಯ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡುವ ಮಂತ್ರ ಮರುತಾತ್ಮಜ ನಿತ್ಯ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡುವ ಮಂತ್ರ ಸರ್ವ ಋಷಿಗಳಲ್ಲಿ ಸೇರಿದ ಮಂತ್ರ ಸರ್ವ ಋಷಿಗಳಲ್ಲಿ ಸೇರಿದ ಮಂತ್ರ ಮರುತಾತ್ಮಜ ನಿತ್ಯ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡುವ ಮಂತ್ರ ಸರ್ವ ಋಷಿಗಳಲ್ಲಿ ಸೇರಿದ ಮಂತ್ರ ದುರಿತ ಕಾನನಕಿದು ದಾವಾನಲ ಮಂತ್ರ ದುರಿತ ಕಾನನಕಿದು ದಾವಾನಲ ಮಂತ್ರ ಪೊರೆದು ವಿಭೀಷಣಗೆ ಪಟ್ಟಗಟ್ಟಿದ ಮಂತ್ರ ಪೊರೆದು ವಿಭೀಷಣಗೆ ಪಟ್ಟಗಟ್ಟಿದ ಮಂತ್ರ ರಾಮ ಮಂತ್ರವ ಜಪಿಸೋ ಹೇ ಮನುಜ ರಾಮ ಮಂತ್ರವ ಜಪಿಸೋ ಹೇ ಮನುಜ ಶ್ರೀರಾಮ ಜಯ ರಾಮ ಜಯ ಜಯ ರಾಮ श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय राम
ज्ञाननिधी नम्म आनंद तीर्थरु सानुरागदि नित्य सेविप मंत्र ज्ञाननिधी नम्म आनंद तीर्थरु सानुरागदि नित्य सेविप मंत्र ज्ञाननिधी नम्म आनंद तीर्थरु सानुरागदि नित्य सेविप मंत्र भानुकुलांबुधि सोमनेनिपनम्म भानुकुलांबुधि सोमनेनिपनम्म दीनरक्षक पुरंदर विठ्ठलन मंत्र दीनरक्षक पुरंदर विठ्ठलन मंत्र राममंत्र जपिसो हे मनुजा राममंत्र जपिसो हे मनुजा श्रीराम जय राम जय जय राम 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 बोलो सियावर रामचंद्र की जय अयोध्यापति रामचंद्र की जय भक्तांतर्गत श्री रामचंद्र की जय श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम नाम नुಡಿ ನುಡಿ ಕಾಮ ಕ್ರೋಧಗಳ ಬಿಡಿ ಬಿಡಿ ರಾಮ ನಾಮವ ನುಡಿ ನುಡಿ ಕಾಮ ಕ್ರೋಧಗಳ ಬಿಡಿ ಬಿಡಿ ಶ್ರೀರಾಮ ಜಯ ರಾಮ ಶ್ರೀರಾಮ ಜಯ ರಾಮ ಶ್ರೀರಾಮ ಜಯ ರಾಮ ಜಯ 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 ಜಯ ರಾಮ विद्याधीश तीर्थ स्वामी महाराज की गुरु महाराज
ಪ್ಲ್ಯಾನ್ ಇಲ್ಲ ಬಟ್ सर्वांना शांत रीतीर बसका. वेंकटाद्रि समं स्थानं ब्रह्मांडे नास्ति किंचनम. वेंकटेश समो देवो न भूतो न भविष्यति. विद्यादिराजतीर्थानां करकंजसमुद्भवं विद्याधीश गुरुं वंदे मधुविद्या प्रवर्धये. श्री मुख्यप्राणांतर्गत लक्ष्मी वेंकटेशाक, श्री रामदेव वीरविठ्ठलाक, तशी व्यासपीठेर विराजमान झालेले श्री श्री श्रीमद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वड स्वामी महाराजाले चरण कमलाक नतमस्तक जात. तांगेले आज्ञेप्रमाणे आता सभा कार्यक्रम प्रारंभ करता. आज श्री मठ इतिहासांतू एक अविस्मरणीय दिवस. आज हे नूतन निर्मित श्री पूर्णप्रज्ञ सभागृहांतू प्रप्रथम सभा कार्यक्रम परमपूज्य गुरुवर्याले उपस्थितींतू चलत असा. आज गुरुवार दिवसू गुरुवर्याले आगमन हे बी एक योगायोग. आम्ही सर्व धन्य. हे कार्यक्रमात वेद घोषमुखेन प्रारंभ करका हांव म्हणून वैदिक वृद्धाले विनंती कर. हरि ओम. भद्रं कर्णे शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवांसस्तनोभिर्व्याशेम देवहितं यदायुः. ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ॐ शान्ता पृथिवी शिवमन्तरिक्षं द्योर्नो देव्यभयन्नोऽस्तु. शिवादिशः
प्रदिश उद्दिशो न आपो विद्युतः परे पान्तु सर्वतः शान्तिः 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 ॐ वेद घोषमुखेन कार्यक्रमाक शुभ चालन दिले वैदिक वृंदांक अनंत धन्यवाद. आता इष्ट शिष्ट संप्रदायाप्रमाणे आगमित सर्वांक स्वागताची 2 उत्तरलोका म्हणून श्रीमठाचे अध्यक्ष श्री लक्ष्मीदास नारायण नायक हांगेले विनंती. कार्यक्रमात शुभ चालन दिले वैदिक वृंदांक अनंत धन्यवाद. आता इष्ट शिष्ट संप्रदायाप्रमाणे आगमित सर्वांक स्वागताची 2 उत्तरलोका म्हणून श्रीमठाचे अध्यक्ष श्री लक्ष्मीदास नारायण नायक हांगेले विनंती. पिता लक्ष्मी भूदेवी दक्षिणे स्थिता पुरतः मारुती यस्य तं वन्दे वेंकटाद्रि. श्री मुख्य प्राणांतर्गत श्री गोपाल कृष्ण सहित श्री लक्ष्मी वेंकटेशानी श्री रामदेव वीर विठ्ठला नमन करते की आज यहाँ दिव्य सानिध्य अनुग्रह केलेले परम पूज्य श्री 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 श्रीमद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडील स्वामी चरणांतू वंदन करत स्वागताचं स्वरूप बोलायला. आज या विश्वासनाम संवत्सराचे ब्रह्मोत्सवाचे शुभ अवसरांतू आगमुक्त धार्मिक विधिविधान आदि प्रारंभ झाले. हे पर्व काळात आमगेले विनंती मान्य करून आज गुरुवारले पुण्य पाद स्पर्शानं आम्ही सर्व पावन झालेले असावे. तांका मठाचे आडलित मंडळी आणि दाजनावतीनं भक्तिपूर्वक स्वागत करता. हे मुक्कामाचे विशेष म्हणजे नवनीकृत वास्तव श्री रामदेव वीर विठ्ठलाचे पूजा पुढचे भाग्य आमका मिळला असा. त्या दिवशी हे श्री पूर्णप्रज्ञ सभागृहात प्रप्रथम सभा कार्यक्रम चलते असा म्हणजे तुम्ही बघा मस्त संतोष झाले असा. तशी जमीन वैदिकांक परिसराचे देवालयाचे प्रतिनिधी अंक युवसेवा वाहिनी महालक्ष्मी वृत्त समिती पदाधिकारी आणि समस्त समाज बांधवांक श्री मठाच्या आडलित मंडळी आणि दादना वतीनं आत्मीय स्वागत करते. 2 उत्तर समाप्त करतात. श्री 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 विद्याधीश तीर्थ स्वामी गुरु महाराज की. आता इष्ट शिष्ट संप्रदायाप्रमाणे गुरुपाद्य पूजा प्रथम जाऊन अर्चक कुटुंबाक नंतर 10 जना वतीनं मठाचे मुक्तेसरानं पादपूजा अर्पण करक. आता 10 जना वतीनं श्री लक्ष्मीदास नायकांनी पादपूजा अर्पण करक.
मठाचे निकटपूर्व अध्यक्ष जावन आशिल्ले श्री वसुदेव यशवंत प्रभू हांनी स्वाम्याक हारार्पण करता म्हणून विनंती. तशी ग्रामदेवी श्री शांतिका परमेश्वरी देवस्थानाचे अध्यक्ष श्री कृष्णा बाबा पै हांनी हारार्पण करता. तशी परिसरात देवालय जावन आशिल्ले श्री म्हालसा नारायणी देवस्थानाचे अध्यक्ष श्री कावूर कामाक्षी देवस्थानाचे अध्यक्ष दैकोर नेवनू स्वाम्याक हारार्पण कोरगेन गौरवार्पण करता. तशी मठाचे ऑडिटर जावन आशिल्ले श्री सुरेश गोळी हांनी स्वाम्याक हारार्पण मालार्पण करता म्हणून विनंती. तशी श्री शांतेरी कामाक्षी देवस्थानाचे अध्यक्ष व प्रतिनिधी दैकोरनू उपस्थित असल्यार येवन हारार्पण करता म्हणून विनंती. आज अनेक रितीन बी हे कार्यक्रम मठाच्या इतिहासांत अविस्मरणीय. आज आमगेले मठ देवा संबंध पडिल्लेच एक कोंकणीचे भजन निर्माण जावंक न्हू आतां रिलीज जावचे हंतार आसा. हांव स्वाम्याल्याग हे मठाचे बदल देवस्तुती निर्माण केलेले ऑडियो रिलीज करता म्हणून विनंती करता. हाजे साहित्य आमगेले कुमटेचोची गोविंद राजा राम पिकळे हांनी रचन केल्ले. हाजे संगीत संयोजने श्रीयुत आदित्य नायक उडुपी हांनी सांगिल्ले. तशी हाजे व्हिडिओ कंपोजिशन आमगेले मठाचेच SVT कुमटा हाजे मिडिया टिमान संयोजन केलेलें आसा. आतां
हांव परमपूज्य स्वाम्याले चरणान विनंती करता ते ऑडियो रिलीज करता. एक 6 ते 7 मिनिटाचे एक सुश्राव्य भजन आसा ते आमी सर्व आयकुया म्हणून विनंती करता. श्रीनिवास गोविंद वेंकटरमण गोविंद कुंभापुरपति गोविंद लक्ष्मी रमण गोविंद गोविंद हरि गोविंद 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 कुंभापुरवासा हे श्रीनिवासा करुणाकर हरि लक्ष्मी वेंकटेशा कुंभापुरवासा हे श्रीनिवासा करुणाकर हरि लक्ष्मी वेंकटेशा ग्रामबंधाराचे समृद्धी करिता ग्रामबंधाराचे समृद्धी करता श्रीलक्ष्मी स्थिर बसली भूदेवी सहित पावन मंगल चंदन चरण चंदनांकिता वेंकटरमण पावन मंगल चंदन चरण चंदनांकिता वेंकटरमण रुक्मिणी वल्लभ राधारमण लक्ष्मी वरदा वेंकटरमण रुक्मिणी वल्लभ राधारमण लक्ष्मी वरदा वेंकटरमण कुंभापुरवासा हे श्रीनिवासा करुणाकर हरि लक्ष्मी वेंकटेशा कुंभापुरवासा हे श्रीनिवासा करुणाकर हरि लक्ष्मी वेंकटेशा. आता जे ऑफिशियल रिलीज SVT कुमटा यूट्यूब चॅनलांत अपलोड जाल्लेलो आसा. सर्वांना जे एक आनंद घेवका म्हणून विनंती करता. तशीच हें एक व्हिडिओ रचना केलेले तंडाचे संगीतगार जावन आशिल्ले आनी नेतृत्व घेतिले उडुपीचे आदित्य नायक हांणी स्वाम्याल्याक आशिर्वाद प्रसाद घेवका म्हणून विनंती. अद्भुत रितीनं संगीत रचने आणि संयोजन केलेले हे सर्व तंडाक देव बर करो. असले रितीचे एक साहित्य आशिल्ले तसले आनीक जास्तीचे व्हिडिओ ऑडियो हांगेले हातान देव करेसून घेवो. त्या नमुनी बुद्धी शक्ती प्रेरणा शक्ती देव हाका दय करो अशी हांव गुरुचरणी देवचरणी ह्या संदर्भात प्रार्थना करता. आता स्वाम्याले आशिर्वादाचे पूर्व धन्यतार्पणा आमगेले विनंती मान्य करून घेवन 7 दिवसाचे वास्तव्य स्वाम्यान अनुग्रह केल्लो आसा. सर्वातर्फेन मठाचे 10 जणांतर्फेन तांकां श्रद्धापूर्वक धन्यतार्पण समर्पण करता. तशीच परिसराचे देवालय युववाहिनी वर्मालक्ष्मी तशी ह्या कार्यक्रमाक परोक्ष अपरोक्ष सहाय्य केले सर्वांक धन्यतार्पण करत आता स्वाम्यान आमकां सर्वांक आशिर्वाद करता म्हणून तांगेले चरणांत विनंती करता. मंगलम भगवान विष्णु मंगलम मधुसूदनः
मंगलम देवकी पुत्रः मंगलम गरुडध्वजः श्रीरामं हनुमत् सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं भजे। ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रेयःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्म। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम। कुमटा लक्ष्मी वेंकटरमण देवस्थानाचे विश्वावसु नाम संवत्सराचे एक महारथोत्सवाचे शुभ संदर्भारी तशीची एक भव्य दिव्य नूतन निर्मित जलतसले रामदेव वीर विठ्ठलाले एक देव मंदिर तशीच आमगेले 18वे परंपरेचे 18वे स्वामी श्रीमद पूर्णप्रज्ञ तीर्थ स्वामेले नावारी स्थापन जलतसले हे पूर्णप्रज्ञ सभागृहांतू हे प्रप्रथम आमगेल हांगा सभा कार्यक्रम चलत असा। आयलो कुडेन मस्त बरे दिसले हांगाचे हे एक नवीकरण कार्य कित्याक की म्हळ्यार इतले दिवसू हाजे पयलेही तुमकां गोत आसा हांगा कशी देवा पुजानी करताना ना जाल्यार मस्त एक कॉर्नराक आशिल्ले, किंतु आतां मध्य भागांतूची रामदेव वीर विठ्ठलाक स्थापन करूंक न्हू सर्व लोकांक एकपंता रामदेव वीर विठ्ठलाल पुजा पळोवंक तशें अवकाश हांगाचे कुमटा जनांक अवकाश मेळ्ळे। ते नैशीची हे एक सभागृहाचे एक मस्त विस्तार जाले। पयलीं एक सान आशिल्ली, किंतु आतां रुंदाय चड कावन घेवन एक नवीन स्वामेल नावारीची आनी एक सभागृह जावं तशी एक देवान अनुग्रह केले। हांगाचे कुमटाचे आडळीत मंडळी गांवचे जनान एक बरे सहकार दिवन घेवन हे दोन्ही कार्य केले बद्दल ह्या संदर्भारी प्रप्रथम पयले आमी संतोष व्यक्त करता। म्हळ्यार आयले कुडेन खरेची आमकां देवाकूड आनी पळोवन आमगेल्या पर्तगाळी मठाची एक उडगास तशी तुमी केल्ले। दुसऱ्याचे कसन की म्हळ्यार आतां सांगले की देवस्थानाक रथोत्सव तशीची आयच्या दिवसाक देवालयाची नावारी स्तुती कसन आसा ते स्वामेल आसतना अनावरणांनी केल्लो आसा। किंतु आमगेले जीवमानांत वैकी हे आयचे दिवस अत्यंत म्हत्वाचे दिवस आसा। जगताक आयचे दिवसू गणेश जयंती म्हणून प्रख्यात आसा। आयचे दिवस माघ शुद्ध चतुर्थी हे गणेश जयंती म्हणून जगांतू प्रख्यात आसा। ह्याची गणेश जयंती दिवसाक ह्याची तिथीक माघ शुद्ध चतुर्थी गणेश जयंती दिवसाक 12 वर्षां पयले 2014 प्रप्रथम पंता पर्तगाळी मठांतुल्यान स्वाम्या कडच्यान आमकां एक निदर्शन आयलें की आमगेल नावारी रामदेवान प्रसाद दिल्लो आसा म्हणून घेवन शिष्य जावचे कितें प्रसाद जाल्ला म्हणून घेवन आमकां प्रप्रथम कळील तसल दिवस म्हळ्यार ते माघ शुद्ध चतुर्थी दिवसाकची गणेश जयंती दिवसाकची सांजे टायमारी आमकां विशय कळून आयिल्लो की आमगेल नावारी देवान मुखाविले उत्तराधिकारी म्हणून घेवन आमकां प्रसाद दिल्लो आसा म्हणून घेवन त्या दिवसाक आमकां कळ्ळें। तदनंतर कडेन मे म्हयन्याक 2014 मे म्हयन्यांत कडेन आमी प्रवेश घेतिले, किंतु त्या दिवसू आमगेले जीवमानाचे टर्निंग पॉयंट कसन आसा ते जालील तसल दिवसूची आजी माघ शुद्ध चतुर्थी त्याची दिवसाक आमी आजी कुमटा प्रवेश करता आसा। म्हळ्यार कित्याक म्हळ्यार आमी केन्नाही ते विसरचेक जायना, कित्याक म्हळ्यार आमगेले जीवमानाचे फुल्ल कसन आशिल्ले ते हे दिवसांतूची आशिल्ले। कित्याक म्हळ्यार फेब्रुवारी म्हयन्यांतू आशिल्ले तेन्ना 2 आशिल्ले, एक एग्जाम बरोवका एक पर्तगाळी वचका। आतां एग्जाम बरोवन पर्तगाळी वचका की एग्जाम सोडून पर्तगाळी वचका की म्हणून एक विचारो कडेन एग्जामय बरेल ना डायरेक्ट आमी पर्तगाळीक प्रवेश केले। कित्याक म्हळ्यार तांगेले डेट्स आनी आमगेले स्वाम्यान काडील मुहूर्त दोनी तेन्नाची येता आशिल्ले, एक त्या बरोवका एक पर्तगाळी मठाक वचका आशिल्ले। सो त्या निमित्तान आयचे दिवस हे तुमकां कशी रथोत्सव अत्यंत म्हत्वाचे दिवसू तशी आमकांय हे एक गणेश जयंती दिवसू आमगेले जीवमानाचे श्री गणेश जालील तसल दिवस म्हळ्यार त्या न्हयशीची कुमटांतू
ಕೆಲವು ಕಡೆ ಉಟ್ಟು ಕಡೆ ರಥೋತ್ಸವನ, ಕೆಲವು गावांतू रथोत्सव होडू, ಕೆಲವು गावांतू रथोत्सव होडू, बाकीचे वनभोजन की है की तांगेले हाजी प्रमाणे करतात. किंतु ಕೆಲವು ಕಡೆ खंय रथोत्सव ना तंग वनभोजन होड, तांणी 2 दिवस उत्सव करताची, ना जाल्यार डिंगिरी तांणी देवाक घेवन वचे, ना जाल्यार नौका विहारोत्सव करचे. तांगेल गांवांत रथोत्सव ना, तांगेल गांवांक वनभोजनाची होड जावन घेवन वता, वनभोजनोत्सव होड जाता. ಕೆಲವು गांवांतू वनभोजनाचे चड हे ना, थंय रथोत्सवची होड, मेन उत्सव म्हळ्यार महारथोत्सवची. किंतु कुमटा तसले गांवांतू हांगा रथोत्सव वैकेचे होड रितीर जाता, वनभोजन वैकेची होड रितीर जाता. हांगा म्हालगड स्वामेले आदेशानुसार तशीची सर्व ही पेंटेज जनान स्वामेलेगी विनंती केलतना स्वाम्यान हांगा कुमटा चातुर्मासाक आशिलतना ते प्रस्ताव आयलो. आणि प्रस्ताव्या नंतर सर्व ही 5 देव वट्टू मेळून गेनू हांगा एक कಡೆ वचून गेनू थंयची वनभोजन करचे तसले एक हे जाले प्रस्ताव आयलो. स्वामीन ताका अनुमती दिले. त्या दिवसांतल्यान वनभोजन आणि एक रथोत्सव हे कुमटाचे एक अत्यंत 2 महत्वाचे उत्सव हांगा घडत आसा. हे महारथोत्सव वर्षाक येता उरता, वर्षा एक पण येवचे महारथोत्सव. हांगा माघ शुद्ध सप्तमी रथसप्तमी दिवसाक हांगा रथोत्सव जाता. त्या नैशीची रथसप्तमी दिवसू अनेक आमगेले हे करावळी भागांतू अनेक कडे रथोत्सव जाता. आमगेले वेंकटापुरांत वैकेची रथोत्सव आसा आमकां. सो अशी अनेक कडे रथोत्सव जाता. किंतु खरें सांगता की म्हळ्यार दिवसाची रथोत्सव करचेक जाता. वर्षा एक पंत न्ही, वर्षा एक पंत गांवची जाले, गांवच्या देवाक गांवच्या मुख्य देवाक रथार चोवन घेवन रथोत्सव करचे जाले. जर तुम्ही मन केलं म्हळ्यार दिवसाची रथोत्सव करचे जाता. ते कशी की म्हळ्यार तुमगेल शरीर म्हणलेची एक रथ जावन घेवन आसा आनी तुमगेल मनांतूची तुम्ही देवाक एक स्थान दिवन घेवन तुम्ही जर प्रदक्षिण काढलं म्हळ्यार ह्याचीची दिवसा रथोत्सव जाता म्हणून घेवन सांगिल्लो आसा. सो तुम्ही 1 वर्ष राबका म्हूण ना, हे हांगाचे गलगल चंदाई हे ते उठ जाले. किंतु खरें सांगता जाल्यार आमगेले हांतू शास्त्रान सांगतना हे शरीराची एक रथ आसा. हे हृदय म्हणल्यार हांतूची मन हांतूची देवाक स्थापन करून घेवन तुम्ही चमकून गेले म्हळ्यार त्याचीच एक रथोत्सव म्हणून घेता म्हणून सांगिल्लो आसा. त्या नैशीची रथस्थम चक्रिणम दृष्ट्वा पुनर्जन्म न विद्यते पदे पदे अश्वमेधस्य फलमावाप्नोति मानवः म्हणून सांगिल्लो आसा. रथस्थ चक्रिणम दृष्ट्वा रथारी विराजमान जावन आशिल्ले तसले देवाल जर दर्शन केल्यार पुनः पुनः ताका जन्म प्राप्त जायना म्हणून सांगिल्लो आसा. पुनः पुनः जन्म म्हळ्यार लोकांक दिसता मनुष्य जन्म वापस वापस मेळ्यार बरं म्हणून. किंतु कोणेही अपेक्ष करना. कोणेही अपेक्ष कसन की म्हळ्यार एक बरेची मोक्ष प्राप्त जावो म्हळ्यार मोक्ष म्हळ्यार पुनः ताणें ताका जन्म मरण हे व्याधी हे त्यांनी ना. मोक्ष म्हळ्यार डायरेक्ट देवाले लागीची म्हळ्यार सायुज्य सामिप्य सारुप्य सालोक्य म्हणून घेवन अशी 4 रितीन विंगड केल्लो आसा मोक्षांत वैकेची. सो अशी तांतू हे 4 हंतू खंयचे तरी एक आमगेल योग्यतानुसार आमकां ते मोक्ष प्राप्ती म्हळ्यार देवाल स्थानांतूची आमकां थंय नित्य देवाल सेव करता तसले अवकाश मेळटा. तसले वैकुंठ लोक प्राप्ती जावका म्हणून घेवन आमी सर्व लोक हे करताची. पदे पदे म्हाका वापस मनुष्य जन्म जावका म्हणून कोणाय अपेक्षा करना. कित्याक की म्हळ्यार वापस जनन आसा, वापस तितलें मरण आसा आनी त्या जनन आनी मरणा मध्ये मस्तितले सुख दुःख हे ते वैरी तगू जावचे आसा. सुखान उरल्यार प्रॉब्लेम ना, कश्ट आयले म्हळ्यार ताका एकदां दिसता नाकरे हे जीवन म्हणून दिसता. आनी कोण सुखान आसा आरोग्यांत कसने तरी समस्या जाले म्हळ्यार ते पळोवनच पळय कसने तरी एक जावन बेड रिडन जाले म्हळ्यार हे एक नाका हांगा तुल्यान मुक्ती दी रे म्हणून घेवन अशें हे करतात. म्हळ्यार कोणेही हे मनुष्य जन्म कोणेही अपेक्षा करनाची. सो कसने असल्यार आमी मोक्षाची आमी देवा लेगी प्रार्थना करतात.
सो त्या उट्टूची जाव का जलरी तसले कर्माचरण आम्ही करका तंत एक कर्माचरण म्हण है की रथस्थम चक्रीडम दृष्टवा पुनर्जन्म न विद्यते आमकां वापस पुनर्जन्म म्हणल्यार आमकां प्राप्त जायना म्हणून गे न्हू इतलें सांगिल्लें आसता त्यातकून रथार बशिल्ले तसले देवाल दर्शन घेवका त्यातकून निवे आमगे लोक रथोत्सवाक कळमळ कुडेनच पळय तो बेंगलुरू रो ना आनी खंयचेय गांवांत तूं रो खंयचेय मुल्यान तूं रो कुमटा रथोत्सव म्हळ्यार ते उठू सोण घेवन तो हांगा येता कशें की म्हळ्यार आमगेल म्हालगड्यान हे परिपाठ घालून घेवन दिल्ले निमित्तान आज आमगेल चेडूं हे रथोत्सवाक येवन घे न्हू हे कार्यक्रम करता आसाचे पयले लोक भायर वचचे नाशिल्ले लोक गांवांतू उरता आशिल्ले किंतु आज ही कुमटा रथोत्सवाक गांवचे लोक तरी जाले गांवचे भायर लोक येवन घेवन वयकेची हाजे चंदाय पळोवन घेवन वता आशिल्ले निमित्तान हे देवस्थानाचे वैभव हे देवाल कीर्ती कितलेक अभिवृद्धी जाल्या म्हणून घे न्हू तुमी सर्व लोकांना हे एक रथोत्सवा निमित्तान पळोवचेक मेळटा ते न्हयशीची मस्त कडे रथोत्सव जाता आमगेल म्हालगड स्वामी कोणकी एकल्यान विचारलें इंदिराकांत तीर्थ स्वाम्याल कालांत कित्याक की म्हळ्यार रथोत्सव म्हळ्यार तितले सुलभ ना रथ बांदका तितलेची ताका श्रिंगार करका ताका पताक्यांनी बांदका आगमोक्त विधी विधानान बली दिवका होम हवन इत्यादीक मस्तितलं कार्य आसा कोणकी हरशी विचारले स्वाम्याक इंदिराकांत तीर्थ स्वाम्याक की इतल्यांनी कसलेक हे करका कसं नाही कितें म्हणून घेवन रथारी कसं आसा महत्व तुमी थंय देवा पूज करताचे हांग करता आनी कितें कसले रथ हे तेन्ना म्हण तेन्ना स्वाम्यान सांगलें आमकां ते रथान रथारी देवाक बसकार सुनू एक 16 दळ षोडशोपचार पूज करून घेनू देवाक एक संतृप्त जावका म्हणले एक उद्देशान आमी हे तितले हाका आमी हे रथ करताचे रथोत्सव करताचे म्हणून घेनू एक भावूक रितीरी स्वाम्यान सांगिल्लें म्हणून घेनू आमगेले म्हालगड स्वामी केन्ना सांगता आशिल्ले कित्याक म्हळ्यार मस्त खर्च येता रथोत्सव करचे म्हळ्यार सुलभ न्ही खाण जेवण की वैदिक की हे ते मस्तितले विशय उरता सो तेन्ना आसतना इतल्यानी रथोत्सव करकावे म्हणले एक संदर्भ आयलतना आमगेले इंदिराकांत तीर्थ स्वाम्यान सांगिल्लें आमकां कसाने न्ही किंतु त्या रथार बसून एक 16 दळ देवाक घालून घेनू देवाक एक संतृप्त करचे आमगेले एक मनान आमी हे करताची म्हणून घेनू स्वाम्यान सांगलें आज वयकेची पर्तगाळी मठांतू रामनवमी दिवसाक स्वामी भिक्षा सेवना त्या दिवस स्वामी भिक्षा आसा स्वाम्याक त्या दिवस भिक्षा आसल्यार वयकेची कोणेही लोकां कडच्यान त्या दिवस भिक्षा सेवना त्या दिवस आवक ना त्या दिवस मठाक कितलो जम जाले त्या बद्दल ना त्या दिवस मठा तुल्यान खर्च करका म्हणून घेनू एक नियम घालून दवरला म्हळ्यार रथोत्सवाक खर्च करका म्हणून घेनू एक नियम आसा त्यातकून त्या दिवसाक खंयचे रितीरी सेवा पावती काडची की हें करची की स्वाम्याक भिक्षा घालचे त्या दिवस ना भिक्षा आसल्यार वयकेची भिक्षा सेवा त्या दिवस घेनाची कित्याक म्हळ्यार त्या दिवस आवक ना इनकम पळोवचें ना स्वाम्यान हें सांगचें आशिल्लें त्या दिवस रामनवमी दिवसाक इनकम पळोवच ना खाली एक्सपेंडिचर करचें म्हणून घेवन सांगता आशिल्लें म्हळ्यार इतलें काम गेलें इंदिराकांत तीर्थ स्वाम्याक एक देवा बद्दल आशिल्ली तसले एक श्रद्धा एक उत्सव करका म्हणटा तसले एक श्रद्धा पळोवचेक मेळटा म्हळ्यार इतलेक स्वाम्यान भावूक रितीरी रथोत्सवा बद्दल सांगिल्लें तातूंत खंय एक रथोत्सव येता तेन्ना ऑटोमॅटिकली आमकां इंदिराकांत तीर्थ स्वाम्याले हे एक उडगास येता सो त्या निमित्तान खंय रथोत्सवाक गेल्यार ऑटोमॅटिकली आमगेले परंपरेचे एक स्वामीले एक उडगास येता न्ही म्हणले एक संतोष आमगेले मनाक वयके जावचो तसले एक संदर्भ निर्माण जावन बशिल्लो आसा त्या नैशीची आयच्या दिवसाक गरुडारोहण जावन गेनू बलिप्रधान इत्यादीक सर्व ही कार्यक्रम आतां पर्यंत घडले आनी मुखाविले एक 7 दिवस आमगेले हांगा वास्तव्य हांगा घडतलेची अंदू वर्स दोनी लागीं आशिल्ले हेरवटा वयकेचे आमकां लागीं एक हायवेचे हे दिकान आसा आनी हायवेचे त्या दिकान आसा सो खाली थोडे क्रॉस करून आयलेर आमगेले कुमटा शहरा येवन पावताची एक हरिपूर एक कुंभापूर दोनी गांवांक स्वाम्याला अंदू वर्स कार्यक्रमांत स्वाम्याला उपस्थिती मेळची तशी जाल्ली आसा त्या न्हयशीची आयचे नूतनीकृत पूर्णप्रज्ञ सभागृह स्वाम्याले वास्तव्याचे ही नवीकृत जाल्लो आसा रामदेव वीर विठ्ठलान बशीत आसले जागो ते ही
नवीकृत जल्लसा एक नवीन वातावरणांतूची आम्ही आईल तसल एक पळोवच्याक मस्त संतोष जाले. मुकावेल दिवसांतू संपूर्ण हे कार्यक्रमांतू आम्ही हांग उपस्थित उरताले. सर्वही लोकांना गांवच्या लोकांनी ह्या रथोत्सवांतूही सहभाग जावचे. तशी रामदेव वीर विठ्ठलाले सेवेंत वैकेची तुम्ही सर्व लोकांना उपस्थित उरका म्हणून ह्या संदर्भारी आम्ही सांगत. चढ आम्ही विस्तार करण्याची मुकाविले धार्मिक कार्यक्रम चलचसा किंतु आईल सर्वही कुमटाचे महाजनांक त्यांनी करतसल उद्योग व्यवसायांतू तांगेले जीवनांतू कुमटा लक्ष्मी व्यंकटरमण देवस्थानांतू आढळित मंडळी तशीची वैदिक वृंद तांगेले वैयक्तिक जीवनांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदतुरो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेला आशीर्वाद परभाषणाच्या मी मंगल घडेताची श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री 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 श्रीमद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडर स्वामी महाराज की. आता स्वाम्याले दिव्य करकमल अंतू सभागृहाचे फलक अनावरण मागची सायड आसा जातले. सर्वान उठू राबून गौरव अर्पण करका म्हणून विनंती. नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो गुरुभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. ओम लक्ष्मीर्यस्य वरिग्रह कमलभो सोऽनुर्गर्भान् रथः पौत्रश्चन्द्रविभूषणसुरगुरुः शेषस्य शय्यासनः ब्रह्माण्डौ वरमन्दिरौ सुरगणा यस्य प्रभो सेवकाः सत्रैलोक्यकुटुम्बपालनपरा कुर्यात् सदा मङ्गलम्. ओम तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे देव्यगौ स्मरामि. ओम तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे देव्यगौ स्मरामि.